नमस्कार, महासागरच्या डिजिटल चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहताय महासागर न्यूज। मस्साजोगच्या आंदोलनामध्ये जो एक आरोपी आहे जो आता पण भेटत नाही, माझी वैयक्तिक अशी शंका आहे त्या आरोपीचं झालंय काय, तो खरंच जिवंत आहे का फरार आहे यावर आता पोलिसांनी तपास केला पाहिजे। गेले 3 महिन्यापासून एखादा आरोपी या भारतातून बाहेर गेलाय का, त्याचा खून झालाय का, तो कुठं खरोखर फरार आहे याबाबत पोलिसांनी सिरियसली पाहिलं पाहिजे। की कारण इतक्या पोलिसाची टीम जाऊन सुद्धा जर तो आरोपी सापडत नसेल तर त्याच्यावर शंका घ्यायला वाव आहे। म्हणून मस्साजोगचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला तुम्ही उत्तर त्या आरोपीला पकडूनच देता येईल, बाकी कोणतेही कारण दाखवता येणार नाही। अपयश नाही पण प्रयत्न कमी पडतात हे निश्चित आहे। जरांगे पाटील म्हटले होते की जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे आतापर्यंत आरोपी पकडले गेला असं नसतं। पोलीस आपलं काम करतायत, पोलिसांच्या काम करण्यावर आम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करत नाहीत, परंतु एवढं निश्चित आहे तो आरोपीचं काय झालं याचं उत्तर पोलिसाला द्यावं लागेल। धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादीत 2 मतप्रवाह पाहायला मिळत आहे। एक जण म्हणताय राजीनामा आणि दुसरं गट म्हणते की राजीनामा। आता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। आता दोन्ही मंत्री त्या राष्ट्रवादींचे आहेत, अजितदादा त्यांचे नेते आहेत। अजितदादाने काही अनेक वेळा सुतोवाच केलेला आहे, म्हणून त्या पक्षाच्या अंतर्गत असलेल्या घडामोडीवर त्या पक्षाच्या ज्येष्ठांनीच आता तो निर्णय घेतला पाहिजे। आम्ही त्यांच्यात कोणताही हस्तक्षेप करणार नाही। महाराष्ट्रातील तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन क्लिक करा।